धनगर आरक्षणासाठी शेकडो वाहनं घेऊन मुंबईत आलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे। मंत्रालय आणि विधान भवनाला हे आंदोलक घेराव घालणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये जे धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं त्या सर्व आंदोलकांना जे आहे ते अटक केली जाते आहे। आपण बघतो आहोत की एकंदरीतच 1000 गोड्यांचा जो ताफा आहे तो अंबेजोगाईवरून घेऊन हे सगळे जे यशवंत सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईत धडकले होते। एकंदरीत सगळ्या पोलिसांनी या आंदोलनाला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला होता। आताच आपण परिस्थिती बघत असाल तर यशवंत सेनेचे जे सगळे पदाधिकारी आहेत यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। याच अधिवेशनामध्ये धनगर समाजाला आरक्षण द्या ही प्रमुख मागणी घेऊन हे सगळे जे धनगर समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। पोलीस या सगळ्या आंदोलकांची धरपकड करून यांना जे पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवताना पाहायला मिळतं आहे। ते सोनवण्याचं गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।